रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे. आपण 8व्या प्रकरणामध्ये जागतिक महायुद्धांनी भारत हा मुद्दा आपण मागच्या तासाला सुरू केलेला आहे. पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 आणि दुसरं महायुद्ध 1939 ते 1945. या दोन महायुद्धांच्या काळामध्ये भारताचा संबंध काय आला किंवा भारताची भूमिका काय होती हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. यापूर्वीच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं पहिलं महायुद्ध कसं घडून आलं, त्याचं तात्कालिक कारण काय होतं, त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध कसं झालं, कशामुळं घडून आलं त्याचंही तात्कालीन कारण आपण पाहिलं. आता या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत पहिले महायुद्ध आणि भारत. म्हणजे इंग्रजांचं राज्य त्यावेळी आपल्यावर होतं, मग त्याच्यामध्ये भारताची काय भूमिका आहे. स्वतंत्र भारताचं तर काही सरकार नव्हतं, मग जी इंग्रजांची भूमिका आहे तीच भारताची भूमिका राहिली. तरी सुद्धा एक इंग्रजांची वसाहत म्हणून भारताचा जो संबंध आला तो संबंध आपल्याला या ठिकाणी पाहायचा. पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला, भारताची इच्छा असो किंवा नसो तरी सुद्धा या युद्धामध्ये सहभागी करून घेतलेला. म्हणजे थोडक्यात इंग्रजांच्या बाजूनेच भारत या काळामध्ये युद्धात लढला. प्रत्यक्ष भारतीय सरकार नसताना भारतीयांनी मात्र इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामुग्री आणि मनुष्यबळ या रूपामध्ये फार मोठी मदत केलेली. 1920 अखेरपर्यंत हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये युद्धासाठी मदत केली. म्हणजे भारतामधील जी ब्रिटिश राजवट होती त्यांच्या मार्फत ही मदत इंग्लंडला गेली आहे. पैशाच्या स्वरूपामध्ये, कापडाच्या स्वरूपामध्ये, मनुष्यबळाच्या स्वरूपामध्ये, युद्धसामुग्रीच्या स्वरूपामध्ये. आता या ठिकाणी एक चार्ट दाखवलेला आहे बघा. हा चार्ट आपण पाहतो आहोत. इंग्लंडने भारतातून पाठवलेले सैनिक. तर कुठं कुठं सैनिक पाठवले होते बघा. या पहिल्या कॉलममध्ये आपण प्रदेश आणि दुसऱ्या कॉलममध्ये भारतीय अधिकारी व सैनिक असे दोन कॉलम केलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये बघा फ्रान्स 1,38,608, पूर्व आफ्रिका 47,704, मेसोपोटेमिया 6,75,391, इजिप्त 1,44,026, गॅलिपोली 4,950, सालोनिका 9,931, एडन 26,205, इराणी आखात 49,198, एकूण 10,96,013 एवढे भारतातून काही अधिकारी आणि सैनिक ब्रिटिशांनी, म्हणजे ब्रिटिशांचं शासन असल्यामुळं भारतामधील हे लोक या युद्धामध्ये गेलेले, पाठवलेले आहे. म्हणजे एवढी मोठी मदत किंवा अशा पद्धतीनं भारतीय लोक या युद्धामध्ये सामील झालेले. तर यामध्ये या ठिकाणी एक स्तंभ आपण पाहतो. पहिल्या महायुद्धाचा एक शौर्य स्तंभ पुणे या ठिकाणी उभारलेला आहे. तर पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले. या युद्धात भारताने इंग्लंडला भरीव मदत केली. दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, जूट, तंबू, ताग, छोट्या नौका, इमारती, लाकूड, रेल्वे आणि वाहतूक साधने इत्यादी साधन सामुग्री भारतातून युरोपात पाठवली. 1918च्या अखेरपर्यंत 1,40,00,000 रुपयांची युद्ध सामुग्री भारतातून ब्रिटिशांनी नेली. या महायुद्धाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटले. यात लष्करी युद्ध सामुग्रीचे उत्पादन, नागरी उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक धोरणे,
सागरी वाहतूक, दळणवळण, शेती व अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादी क्षेत्राचा समावेश आहे. या युद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणास चालना मिळाली. यामुळे झालेले प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बदल लोखंड, पोलाद, कोळसा खाण उद्योग दिसून आले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक आणि मोटार गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली. युद्धकाळ व युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यातीत घट झाली. शेतीमालाला मंदी आली तर औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या. अन्नधान्याची निर्यात इंग्लंड व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे अवघड झाले. पहिल्या महायुद्धातील सहभागाचे भारतावर संमिश्र असे परिणाम झाले. संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या. युरोपात लढताना आपली शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रापेक्षा कमी दर्जाची आहे हे लक्षात आलं. विमाने, अप्रगत यांत्रिक साधने व तोफखाना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष, सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे डोळेझाक, युद्ध उपयोगी सामग्रीचे राखीव साठे नसणे यामुळे आपण किती मागे आहोत हे भारतीयांच्या लक्षात आले. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने लष्करातील सुधारणांच्या संदर्भात सूचना केल्या. 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडवर्ड सॅम्युएल मॉन्टेग्यू, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनात कोणत्या सुधारणा करता येईल त्याचा एक अहवाल तयार केला. या अहवालात नागरी तरतुदींबरोबरच लष्करी सुधारणाही त्यांनी सुचवल्या होत्या. त्यानुसार 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया एडविन सॅम्युएल मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना काही आश्वासनं दिली. सैन्यात जात, वंश, धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे दिली. सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती करण्यात येईल. इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकादमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापन करण्यात येईल. या अकादमीत 10 जागा हिंदी तरुणांसाठी असतील. इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्याला किंग्ज कमिशन देण्यात येईल. घोडदळात कपात करण्यात येईल. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली. 1921 मध्ये हिंदुस्थानात युद्ध उपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले. भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यास या महायुद्धाचा उपयोग झाला. हिंदी नौदलाने इराणच्या आखातामध्ये स्वतःचे कर्तृत्व दाखवले. या संदर्भात लोकमान्य टिळक यांनी महायुद्ध काळात केसरी या वृत्तपत्रात लेख लिहून भाषणामधून वायुसेनेला आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या, हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका, अशी आग्रही मागणी केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला युद्ध कार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी, गांधीजींनी व अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल यावर त्यांचा विश्वास होता. यामध्ये त्यांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. याशिवाय अधिक माहितीसाठी आपण या ठिकाणी एक चौकट बघत आहोत. बघा, काँग्रेस आणि संरक्षण धोरण, म्हणजे जी 1885 साली स्थापन झालेली राष्ट्रीय काँग्रेस सभा आहे तिचं धोरण आपल्याला यामध्ये दिसून येतंय. अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने स्थापनेपासूनच संरक्षण विषयक अनेक ठराव केले होते. यात पुढील ठरावांचा समावेश होता. हिंदी नागरिकांना आत्मरक्षणासाठी व देशरक्षणासाठी शिक्षण व उत्तेजन द्यावे. दुसरा ठराव होता संरक्षण खर्च कमी करावा व ते अशक्य असल्यास इतर बाबीवरील खर्चात
कपात करावी. तिसरा ठराव होता हिंदी तरुणांना प्रादेशिक सैन्य दलात प्रवेश द्यावा. चौथा ठराव होता राणीच्या जाहीरनाम्यानुसार सैन्यात वरिष्ठ हुद्द्यांच्या जागा हिंदी लोकांना द्याव्यात. पुढचा ठराव होता संरक्षण विद्यालय स्थापन करावे. त्यानंतर पुढचा ठराव आहे लोकसेना व सेवाभावी दले स्थापन करावीत. पुढचा ठराव आहे त्यापुढे ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचला. असे ठराव करून काँग्रेसने आपल्या संरक्षण विषयक मागण्यांची दिशा दाखवून दिली. परंतु ब्रिटिश सरकारने वरील ठरावांच्या संदर्भात स्वहितकारी धोरण स्वीकारलेले आपल्याला दिसून येते. इंग्रज साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या या युद्धात हिंदुस्थानला ओढण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली कन्या इंदिरा गांधी यांना काळाचे वर्णन करणाऱ्या पत्रात म्हटले आहे, हे हिंदुस्थानचे युद्ध नव्हते. हिंदुस्थानचे जर्मनशी भांडण नव्हते आणि तुर्कस्तानशीही नव्हते. हिंदुस्थानला या बाबतीत मतच नव्हते. हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती. मालकीनीच्या पदराला धरून जाणे तिला भागच होते. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी आपल्याला पंडित नेहरूंनी केलेलं दिसतंय. आपली कन्या, आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिराजी गांधी यांना ह्या युद्धाचं महत्त्व किंवा ह्या युद्धाचं खरं स्वरूप जे आहे ते समजून सांगताना पंडितजींनी या अशा प्रकारचं वर्णन केलं आहे. म्हणजे खरोखरच भारताचा काही संबंध नव्हता. जर्मनी शत्रू नव्हता, तुर्कस्तानही शत्रू नव्हता. परंतु आपलं स्वतःचं आपल्याला जर मतच नाही, आपल्यावर जर इंग्रजांचं राज्य आहे, मग इंग्रजांची जी भूमिका आहे तीच भूमिका भारताला साहजिकच या युद्धामध्ये घ्यावी लागली, हे याच्यावरून स्पष्ट होतं. तर हिंदुस्थानामध्ये या काळात खूप मोठ्या प्रमाणात दारिद्र्य होतं. त्यामुळं सैन्य भरतीला अडचण होती. सुमारे 11 लाख हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धामध्ये लढले. हिंदी सैनिकांनी इंग्लंडची बाजू सावरून धरली. 150 कोटी रुपये हिंदुस्थानतर्फे युद्धाला मदत म्हणून इंग्लंडला देण्यात आले. आता इथले मदत देणारे इंग्रजच होते, कारण त्यांचंच राज्य भारतावर होतं. या महायुद्धाच्या काळात भारतातील कित्येक लोक देशांतर करू लागले. कॅनडा, अमेरिकेला जाऊ लागले. कॅनडाचे सरकार हे ब्रिटिश सरकारच्या हातातले बाहुले होते. त्यांनी हिंदी लोकांना थारा देण्याचे नाकारले. बाबा गुरुदीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामागाटा मारू जहाजाला कॅनडाने आपल्या बंदरात व्हँक्युव्हर नांगर टाकू दिला नाही. हे परागंदा झालेले हिंदी लोक परत भारतात आले. कामागाटा मारू हे जहाज कोलकात्याच्या जवळच्या बजबज या बंदरात पोहोचले. जहाजातील उतरूंनी ताबडतोब आपापल्या गावी जावे असे त्यांना हुकूम इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकांनी तो हुकूम मोडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यात 30 लोक ठार झाले. इंग्रजांच्या या निर्दयीपणामुळे देशात प्रक्षोभ निर्माण झाला. जर्मनी हा देश राष्ट्रवादी होता. भारतावरही राष्ट्रवादाचा प्रचंड प्रभाव होता. पण जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूळतः असलेला फरक लक्षात घेतला पाहिजे. जर्मनी इतरांचे प्रदेश आपल्या घशाखाली घालून आपले राष्ट्र बलिष्ठ व मोठे करण्यासाठी आक्रमण करत होता, तर भारताचा राष्ट्रवाद भारताच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी झटत होता. म्हणजे इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इथला राष्ट्रवाद झटत होता. आपल्या देशातच नव्हे तर जगभर लोकशाहीचे वर्चस्व व्हावे अशा व्यापक ध्येयावर भारतीय राष्ट्रवाद आधारलेला आपल्याला दिसून येतो. ॲबिसिनिया, स्पेन, चीन इत्यादी ठिकाणी लोकशाहीचे लढे चालू होते. त्या ठिकाणी भारतीयांच्या वतीने
शुश्रूषा पथके, स्वयंसेवक, अन्नधान्य यांची मदत पाठवली गेली. जर्मनीत वंशभेद प्रबळ होता. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल केलेली होती. पण भारतात मात्र प्रथमपासूनच निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे आणि जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. हे भारतीय राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आणि मोठेपण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर पहिल्या महायुद्धामध्ये भारताची भूमिका अशा पद्धतीने राहिलेली आहे. जे केवळ फक्त मालक आपला इंग्रज असल्यामुळं मालकाची भूमिका तीच आपली भूमिका या न्यायाने पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिक लढले. भारतातून मोठ्या प्रमाणात अन्न, वस्त्र, युद्ध साहित्य ह्या सगळ्या गोष्टी इंग्लंडला पुरवल्या गेल्या. असं जरी असलं तरीसुद्धा भारताची भूमिकाच आपल्याला त्यामागे म्हणावी लागेल, कारण इंग्रजांचं जे राज्य तेच त्यांची भूमिका. असंही असलं तरी आपले जे राष्ट्रवादाने भारावलेले नेते होते त्यांनी मात्र या गोष्टीचा तीव्र निषेध केलेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात या ठिकाणी पहिल्या महायुद्धाचा आणि भारताचा असा संबंध आलेला आपण पाहिला. आपण पुढच्या तासाला, पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरे महायुद्ध आणि भारत, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही भारत गुलामगिरीमध्येच आहे, इंग्रजांच्या वर्चस्वाखालीच आहे, पण तरीही आपल्याला त्या काळाच्या भारताची भूमिका पाहायची आहे. पहिल्या महायुद्धापेक्षा भारतीय लोकांची भूमिका थोडीशी बदललेली आहे. राष्ट्रवादाने भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जोर धरलेला आहे दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये, आणि म्हणून दुसरे महायुद्ध आणि भारत हा मुद्दा आपण पाहत असताना ही भूमिका कशी बदलली हेही या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. धन्यवाद.